हॅलो स्टुडंट्स, आज आपण SY BCom सेमिस्टर 3 कॉर्पोरेट अकाउंटिंग या सब्जेक्टमध्ये लेसन नंबर 4 व्हॅल्युएशन ऑफ शेअर्स इलिस्ट्रेशन नंबर 6 पेज नंबर 4.22 पाहणार आहे। सर्वात प्रथम आपण क्वेश्चन रीड करून घेऊया। सुरभी लिमिटेड सूरत हॅज issued capital of 10 lakh divided into 1 lakh equity shares of 10 each fully called up and paid up as on 31st March 2019। याचा मीनिंग आहे 10 लाख कॅपिटल आहे म्हणजे नंबर ऑफ इक्विटी शेअर्स आहेत 1 लाख। नंबर ऑफ इक्विटी शेअर्स आहेत 1 लाख रुपीज इंटू 10 इच। एक शेअर्स किती रुपयाचा आहे? 10 रुपयाचा आहे म्हणजे किती झालं कॅपिटल तुमचं? 10 लाख रुपीज। हे 10 लाख रुपीज तुमचं कॅपिटल आहे, बट 1 लाख रुपीज हे नंबर ऑफ शेअर्स आहेत। एक शेअर्स 10 रुपयाचा आहे म्हणजे आपल्याला नंबर ऑफ शेअर्स लागतात। ही अमाउंट आहे 1 लाख रुपीज नाही सॉरी, नंबर ऑफ शेअर्स आहेत 1 लाख रुपये। त्याच्यानंतर पुढे सांगितलेलं आहे द कंपनी हॅज अर्न substantial profit during the last 4 accounting years which were as follows। आपल्याला प्रॉफिट दिलेला आहे, अकाउंटिंग इयर पण दिलेला आहे, 4 वर्षाचा प्रॉफिट दिलेला आहे। एव्हरेज प्रॉफिट काढण्यासाठी त्याचा आपल्याला उपयोग होईल। द कंपनी हॅज मेंटेन्ड द प्रॅक्टिस ऑफ ट्रान्सफर 20% ऑफ प्रॉफिट टू जर्नल रिझर्व। जो पण तुम्हाला नेट प्रॉफिट होणार आहे किंवा एव्हरेज प्रॉफिट मध्ये 20% अमाउंट तुम्हाला ट्रान्सफर करायची आहे। ट्रान्सफर टू जर्नल रिझर्वला 20% अमाउंट ट्रान्सफर करायची आहे। फाइंड एव्हरी इयर the normal rate of return is respect to equity shares of these types of company is 8%। normal rate of rates दिलेला आहे, rate of returns 8%। म्हणजे आपल्याला काय काय गिवन आहे? नंबर ऑफ इक्विटी शेअर्स आहेत, नंबर ऑफ इक्विटी शेअर्स 1 लाख नंबर ऑफ इक्विटी शेअर्स आहेत 1 लाख। नॉर्मल रेट ऑफ रिटर्न्स आहे 8% आणि ट्रान्सफर करायचं आहे एव्हरेज प्रॉफिट मधील प्रॉफिट आपल्याला जर्नल रिझर्वला 20% ट्रान्सफर करायचं आहे। ही आपल्याला गिवन इन्फॉर्मेशन आहे। आणि फाइंड काय करायचं आहे बघा, कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ इक्विटी शेअर्स ॲज पर यील्ड बेस मेथड। यील्ड बेस मेथडने आपल्याला एका शेअर्सची व्हॅल्यू फाइंड करायची आहे। एका शेअर्सची किंमत आज किती आहे ते आपल्याला फाइंड करायचं आहे। मग सर्वात प्रथम आपल्याला एव्हरेज प्रॉफिट काढून घ्यावा लागेल। त्याच्यानंतर एव्हरेज प्रॉफिट झाल्यानंतर त्यातील 20% अमाउंट आपल्याला जर्नल रिझर्वला ट्रान्सफर करायची आहे म्हणजे तुम्हाला नेट प्रॉफिट मिळेल। नेट प्रॉफिट मिळाल्यानंतर कॅपिटलाइज्ड व्हॅल्यू ऑफ प्रॉफिट फाइंड करायचं आहे। जे कॅपिटलची तुलना आपण प्रॉफिट बरोबर केली असता आपल्या आजच्या बाजारभावानुसार कॅपिटलची व्हॅल्यू किती झाली ते शोधायचं आहे। त्याच्यानंतर तुम्हाला एका शेअर्सची व्हॅल्यू क्वेश्चन मध्ये सांगितलेलं आहे, व्हॅल्यू ऑफ इच शेअर्स ॲज पर यील्ड बेस मेथड। एका शेअर्सची व्हॅल्यू किती आहे ते फाइंड करायचं आहे। असे तुम्हाला 4 फॉर्म्युले यूज करायचे आहेत। पहिला फॉर्म्युला आहे कॅल्क्युलेशन ऑफ एव्हरेज प्रॉफिट। आपल्याला पहिल्यांदा एव्हरेज प्रॉफिट फाइंड करायचं आहे। 4 वर्षाचा तुम्हाला प्रॉफिट दिलेला आहे, मग ह्याचा फॉर्म्युला आहे एव्हरेज प्रॉफिट इज इक्वल टू टोटल प्रॉफिट लेस टोटल लॉस डिवाइड बाय नंबर ऑफ इयर्स। आपला फॉर्म्युला झाला। ह्या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला व्हॅल्यू पुट करायची आहे। टोटल प्रॉफिट आपल्याला 4 वर्षाचा दिलेला आहे 15-16 ला आहे 97,800 प्लस 1,21,800 प्लस 1,33,700 प्लस 1,47,100 डिवाइड बाय 4 1 2 3 4 इयर्स। याची टोटल तुम्हाला कॅल्क्युलेट करायची आहे किती येते बघा।
त्याची टोटल आलेली आहे 5 लाख. त्याची टोटल आहे 5 लाख. डिवाइड बाय 4 इयर्स. आन्सर येते तुमचा ॲव्हरेज प्रॉफिट येतोय 1,25,000. 1,25,000 हा झाला तुमचा ॲव्हरेज प्रॉफिट. ॲव्हरेज प्रॉफिट इज इक्वल टू 25%. हे आपल्याला ॲव्हरेज प्रॉफिट मिळाला. आता आपल्याला मेंटेनेबल प्रॉफिट 2 नंबरला बघा. तर यातून काय करतो आपण 20%. क्वेश्चन मध्ये सांगितलेलं आहे 20% अमाऊंट तुम्ही काय करा जर्नल रिझर्व्हला ट्रान्सफर करा. कॅल्क्युलेशन ऑफ मेंटेनेबल प्रॉफिट. कॅल्क्युलेशन ऑफ ॲव्हरेज प्रॉफिट. आपण ॲव्हरेज प्रॉफिट फाइंड केला तो 1,25,000 मिळाला. आता आपल्याला मेंटेनेबल प्रॉफिट फाइंड करायचं आहे. इथं आपण ॲव्हरेज प्रॉफिट फाइंड केला. इथं आपण मेंटेनेबल प्रॉफिट फाइंड करणार आहे. म्हणजे काय तर आपल्या क्वेश्चन मध्ये आपल्याला प्रेफरन्स शेअर्स वगैरे दिलेले नाहीत, नाहीतर मग आपल्याला थोडंसं वेगळं करावं लागलं असतं. बट आपल्याला मेंटेनेबल प्रॉफिट मध्ये ॲव्हरेज प्रॉफिटच्या 20% अमाऊंट आपल्याला सांगितलेला आहे जर्नल रिझर्व्हला ट्रान्सफर करा. म्हणजे आपला प्रॉफिट कमी होणार आहे. तर 1,25,000 वर 20% अमाऊंट आपल्याला काय करायची आहे जर्नल रिझर्व्हला ट्रान्सफर करायची आहे. जर्नल रिझर्व इज इक्वल टू 1,25,000 इंटू 20%. अमाऊंट किती येते चेक करा. अमाऊंट येते 1,25,000. अमाऊंट आली 25,000. हा आहे जर्नल रिझर्व. इज इक्वल टू 25,000. आपल्याला जर्नल रिझर्व मिळाला 1,25,000. आता काय करायचं आहे 1,25,000 हा प्रॉफिट होता. त्यातले 25,000 रुपये तुम्ही सेव्हिंग करून ठेवलेले आहे सुरक्षित निधी म्हणून. तर मग मेंटेनेबल प्रॉफिट किती असेल मेंटेनेबल प्रॉफिट इज इक्वल टू ॲव्हरेज प्रॉफिट मायनस जर्नल रिझर्व. मायनस जर्नल रिझर्व. प्रॉफिट किती होता ॲव्हरेज प्रॉफिट 1,25,000 मायनस 25,000. मेंटेनेबल प्रॉफिट आला 1,00,000 रुपीज. टाकूया आपण त्याच्या अगोदर 1,00,000 रुपीज. हा झाला मेंटेनेबल प्रॉफिट. मेंटेनेबल प्रॉफिट इज इक्वल टू 1,00,000 रुपीज. हा मिळाला तुम्हाला मेंटेनेबल प्रॉफिट. आता आपल्याला काढायचं आहे कॅपिटलाइज्ड व्हॅल्यू ऑफ प्रॉफिट. 3 नंबरचे इक्वेशन आहे कॅल्क्युलेशन ऑफ व्हॅल्यू कॅपिटलाइज्ड व्हॅल्यू. कॅपिटलाइज्ड व्हॅल्यू ऑफ प्रॉफिट. व्हॅल्यू ऑफ प्रॉफिट. कॅपिटलाइज्ड व्हॅल्यू ऑफ प्रॉफिट कसा फाइंड करायचा आहे तर तुम्हाला क्वेश्चन मध्ये रेट ऑफ रिटर्न्स दिलेला आहे. तर मेंटेनेबल प्रॉफिट डिवाइड बाय नॉर्मल रेट ऑफ रिटर्न्स इंटू 100. एक मिनिट. कॅपिटलाइज्ड व्हॅल्यू ऑफ प्रॉफिट is equal to maintainable profit
मेंटेनेबल प्रॉफिट डिवाइड बाय नॉर्मल रेट ऑफ रिटर्न्स into 100. नॉर्मल रेट मेंटेनेबल प्रॉफिट बघा आपण फाइंड केलेला आहे 1 लाख रुपीज. नॉर्मल रेट ऑफ रिटर्न दिलेला आहे क्वेश्चन मध्ये 8% into 100. म्हणजे तुम्हाला कॅल्क्युलेशन कसं करायचं आहे बघा 1 लाख into 8 डिवाइड बाय 8 into 100 असं करायचं आहे. 8% डिव्हिडंड नॉर्मल रेट ऑफ रिटर्न दिलाय. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे कॅल्क्युलेशन करा बघा किती येते कॅल्क्युलेट करा 12,50,000. हा झालं तुमचा कॅपिटलाइज्ड व्हॅल्यू. म्हणजे तुमच्या कॅपिटलची व्हॅल्यू आता किती झालेली आहे. तुमच्या कॅपिटलची व्हॅल्यू होती पूर्वी क्वेश्चन मध्ये दिले 10 लाख होती. आता 12,50,000 रुपये झालेली आहे. कॅपिटलाइज्ड व्हॅल्यू ऑफ प्रॉफिट एवढा आला. त्याचं नाव तुम्ही देऊ शकता. प्रॉफिट is equal to rupees 12,50,000. 12,50,000. Answer is correct. आपल्याला कॅपिटलाइज्ड व्हॅल्यू मिळाली. आता आपल्याला एका शेअरची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. एका शेअरची व्हॅल्यू किती मग इथं लिहायचं आहे आपल्याला आणि ती पण यील्ड बेसने सांगितलेली आहे. म्हणून इथं व्हॅल्यू ऑफ इक्विटी शेअर calculation of value of equity share. इक्विटी शेअरची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. याचा फॉर्म्युला आहे कॅपिटलाइज्ड व्हॅल्यू म्हणजे जी फाइंड केली ते डिवाइड बाय नंबर ऑफ इक्विटी शेअर्स. म्हणजे इथे तुमचं कॅपिटलाइज्ड व्हॅल्यू of profit divide by number of equity shares. Number of equity share. मग बघा कॅपिटलाइज्ड व्हॅल्यू आपण फाइंड केलेली आहे 12,50,000 डिवाइड बाय नंबर ऑफ इक्विटी शेअर्स आहेत 1 लाख. क्वेश्चन मध्ये सुरुवातीला दिलेला आहे 1 लाख नंबर ऑफ इक्विटी शेअर्स होते. मग बघा किती आले 1 2 3 4 5 1 2 3 4. आन्सर येते 12 रुपीज 50 पैसे. ₹12 कॅल्सीवर काढा तुमच्या लक्षात येईल 12 रुपीज 50 पैसे. एका शेअरची व्हॅल्यू झाली 12 रुपीज 50 पैसे. each share. एका शेअरची व्हॅल्यू झाली 12 रुपीज 50 पैसे. क्वेश्चन नंबर 6 आपला इथं संपलेला आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.